श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका बाबाजी महाराज पंडित भाग 88 ज्याप्रमाणे तळहातावरील केस हे स्वभावताच नसतात, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाच्या मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्प रहित स्थिती असते. म्हणजे या शुद्ध व स्वच्छ मनात सर्वच भावाविषयी केवळ शून्यत्व असते. अर्जुना, फार काय सांगू. जेव्हा मनाला अशी दशा प्राप्त होते तेव्हा ते मनच मानसिक तप या नावाला प्राप्त होते. असे तेजस्वी मानस प्रत्यक्ष मानसिक हे तपच असते. ज्याप्रमाणे एक सामान्य तप काया वाचा मनामुळे 3 प्रकारचे कसे होते ते मी तुला सांगितले. आता त्रिगुणामुळे हे 3 प्रकार प्रत्येकी 3 प्रकारचे कसे होतात ते तू आपल्या प्रज्ञेला बलवान करून ऐक. कायिक, वाचिक, मानसिक हे 3 प्रकारचे तप अत्यंत श्रद्धेने व फळाची म्हणजे विषय सुखाची यत्किंचितही इच्छा न करणाऱ्या व निश्चल चित्त झालेल्या पुरुषाने केले असता त्याला सात्विक तप असे म्हणतात. आता महत्वाच्या उच्च आसनावर आरूढ होण्याच्या ओढीने जो खोट्या तपस्वीपणाचा आव आणला जातो किंवा त्रिभुवनातील लोकांनी आपलाच सन्मान करावा, भोजन प्रसंगी आपल्यालाच श्रेष्ठ स्थान मिळावे, सर्वांनी आपलीच स्तुती स्तोत्रे गावीत, त्यांनी आपल्याच दर्शनासाठी यात्रा आणि भंडारे करावेत, त्यांनी आपलीच पूजा करावी, सर्व श्रेष्ठ भोग्य पदार्थ आपल्याच वाटेला यावे, श्रेष्ठपणाच्या पर्वत शिखरावर आपणच आरूढ व्हावे, त्याकरता राजस तप करणारा कोणतेही सोंग घेण्यास सदैव तयार असतो. एखादी वेश्या जसे स्वतःचा देह विकण्याकरता आपल्या शरीराला वाणीने आणि लेण्याने अलंकृत करून रस्त्यावर उभी राहते आणि आपली जाहिरात करते, तसा हा आपल्या तपाचा बोभाटा करतो. जे तप धन व सन्मान यांच्या प्राप्तीची हृदयात आशा बाळगून कष्टमयतेने का होईना आचरले जाते ते राजस तप म्हणून ओळखल्या जाते. गाभण असतानाच ज्या गायीचे दूध काढले जाते ती व्याल्यावर दूध देत नाही. शेतात धान्य उगवू लागल्याबरोबर त्यात गुरे चरायला जर सोडली तर काहीच पीक हाती लागत नाही. त्याप्रमाणे जे तप आशा धरून केले जाते अथवा ज्या तपाचा तप केले असा डांगोरा पिटला जातो त्याला येणारी फळे ही फसवी आणि नाशिवंत असतात. एखाद्या वेळी आपले तप निष्फळ होणार हे लक्षात येताच जे तप अर्ध्यावरच सोडले जाते त्याला पण राजस तपच म्हणतात. यात स्थैर्यता नसते. अकाळी आकाशात आलेला मेघ कितीही भ्रमत राहिला तरी व ब्रह्मांड फुटेल एवढा त्याने गडगडाट केला तरी त्याच्यापासून एक थेंबभरी पाणी लोकांना मिळत नाही. तसेच राजस तप शेवटपर्यंत फळ देत नाही व ते शेवटपर्यंत आचरल्याही जात नाही. आता जे तप विनाशक भविष्यासाठी अतिशय घाणेरड्या तामसी पद्धतीने आचरले जाते ते पण तुला सांगतो. देह म्हणजेच आत्मा अशा दृढ अविवेकी अंतःकरणाने आपल्या देहाला अत्यंत पीडा देऊन व दुसऱ्यांच्या नाशाकरता जे तप आचरले जाते त्याला तामस तप असे म्हणतात. ते केवळ अविचारामुळेच आपल्याच देहाला शत्रू समजून त्याला अत्यंत पीडा देत देह तापविण्याच्या पंचाग्नीची साधना करीत जे आहे त्याला म्हणतात तामस तप. स्वतःभोवती पंचाग्नींची जणू चारी बाजूनी भिंत उभारून त्यात आपणच इंधन होऊन ते स्वतःलाच जाळून घेतात. डोक्यावर गुळगुळ जाळतात, पाठीला गळ घालतात आणि 10-10, 12-12 गाड्या ओढतात, देहाला जळवा चिटकवून घेतात.
जळवा त्यांचे सगळे रक्त शोषून घेतात, प्रखर निखाऱ्याने अंग जाळतात, अयोग्य प्रमाणात श्वासोश्वास करतात, अयोग्य प्रमाणात श्वासोश्वास करतात हे पण महत्वाचे आहे, किंवा प्रमाणाबाहेर प्राणायाम करतात, कारण नसताना उपाशी राहतात, देहाला उलटे टांगून खालून धुराचे धुपारे देतात, एका पायावर उभे राहतात, अत्यंत थंडीच्या दिवसात गळ्यापर्यंत खोल पाण्यात उभे राहतात व देहाच्या बुडालेल्या भागाच्या मांसाचे लचके माशांना खाऊ देतात. अशा प्रकारे सतत देहाला घाव घालीत राहणे आणि दुसऱ्याच्या नाशाकरता सदैव प्रयत्नशील असणे याला तामस तप असे म्हणतात. आपल्याच वजनाने डोंगराच्या कड्यावरून निसटलेला धोंडा आपले स्वतःचे तुकडे तुकडे तर करून घेतोच, पण ज्या ज्या वस्तूवर तो आपटेल त्यांनाही रगडून टाकतो. अर्जुना, अशा प्रकारे आपल्याला दुःख देण्याची जी पद्धत आहे तिला तामस तप असे म्हणतात. आता प्रसंग आला म्हणून दान पण कसे त्रिगुणांनी युक्त आहे ते पण सांगतो, ते पण ऐकून घे. गुणांच्या योगाने दानही 3 प्रकारचे झाले आहे. गुणांच्या योगाने दानही 3 प्रकारचे झाले आहे. प्रथम सात्विक ज्ञानाविषयी ऐक. स्वधर्माचे आचरण करत असताना जे आपणास मिळेल ते अत्यंत सन्मानाने इतरांना देणे म्हणजे सात्विक दान होय. असे दान म्हणजे जसे उत्तम बियाणे मिळावे, ते सुंदर विहीर असलेल्या उत्तम वाफे असलेल्या शेतात पेरावे, मग ते जसे उत्तम पीक लाभते तसे होय. अतिशय मौल्यवान रत्न सापडावे, पण ते बसवायला कोंदणासाठी सोने मिळू नये. समजा ही दोन्ही मिळाली तरी तो दागिना शोभेल असा चांगला अवयव मिळू नये, पण या उलट दिवस सणांचा असावा, दीपावळी असावी, घरी संपन्नता असावी आणि त्याच वेळी जिवलग मित्र यावा, म्हणजे जणू भाग्यच आपल्या ठिकाणी उदयाला आले असे अतिथ्यशील गृहिणीला वाटावे. दान जर वरील उदाहरणाप्रमाणे सफल व्हायला पाहिजे असे वाटत असेल तर देश, काल, पात्र आणि द्रव्य याचा मेळावा सिद्ध व्हावाच हवा, किंवा काशी किंवा कुरुक्षेत्र अशा तीर्थस्थानी दान करण्याचा योग यावा. रवी वा चंद्र यांच्या ग्रहणासारखा पुण्यकाळ असावा, तसाच पवित्र दिवस असावा. अशा काळी आणि अशा स्थानी दान देणारा असा असावा जणू सुचित्वाने धारण केलेली मूर्तीच आहे. हा ब्राह्मण म्हणजे धर्माचरणाने मुख्य पीठ आणि वेदांची जणू उतरण्याची जागाच होय. अशा रत्नभूत ब्राह्मणाला दान असे समर्पित करावे, जणू एखादी प्रियकराला भाऊत स्वतःला समर्पित करताना आपले अंतर्बाह्य सर्वस्व प्रियकराचेच असून आपले काहीच नाही असे मानून समर्पण करत असते. त्याप्रमाणे किंवा ज्याने आपल्या जवळ ठेव ठेवली आहे ती त्याला परत करून उतराई झाल्यासारखा भाव असावा. त्याला किंवा नौकर राजाच्या पानदानातील विडा राजाच्याच द्रव्यांनी बनवलेल्या पानसामुग्रीने सजवून राजाच्या हाती देतो तसा भाव असावा. त्याप्रमाणे कशाचीही यत्किंचित हाव न धरता निष्काम चित्ताने भूम्याधिक पदार्थाचे दान करावे. जीवामध्ये पूर्ण निष्काम भाव ठेवून व आपण सेवक आहोत असा भाव धारण करून व काहीही हाव न धरता केलेले दान म्हणजे सात्विक दान होय. आणि ज्याला दान द्यायचे तो असा पाहावा की ज्याच्याने कोणत्याही रीतीने घेतलेल्या दानाची फेड तो करू शकणार नाही. ज्याप्रमाणे आकाशाला हाक मारली असता ते आकाश प्रत्युत्तर देत नाही, किंवा आरसा पाठीमागून पाहिला असता त्यात प्रतिबिंब पडत नाही, अथवा पाण्याच्या पृष्ठभागावर चेंडू आपटला तर तो उसळत नाही म्हणून परत कधीही हाती घेत नाही. गावात सोडलेल्या पोळाला चारा घातला किंवा भुसा रवीने कितीही घुसळला तरी कृतज्ञ त्याच्यावर केलेल्या उपकाराला जसा काही अर्थ नसतो, त्याप्रमाणे सात्विक दानात कोणतेही दानाचे फळ अपेक्षिल्या जात नाही. हे दान सर्व दानात श्रेष्ठ दान होय. असे दान घेतलेल्या माणसाला आपली फसवणूक झाली असे वाटत नाही. अशा प्रकारे देश, काल, पात्र यांचा मेळ बसल्यानंतर दान करायचे द्रव्य स्वधर्मानेच मिळालेले आणि शुद्ध असावे.
आता राजस दानाविषयी पण ऐकून घे. दुधाची आशा करून गाईला चारा घालावा किंवा पेवात धान्य साठवण्याकरता आधीच पेव खोदून तयार ठेवावे आणि मग शेत पेरावयास शेतात जावे किंवा आहेराकडे दृष्टी ठेवून सोयऱ्यांना आमंत्रण पाठवावे आणि परवस्तू न घेणाऱ्याकडेच वाण पाठवावे की जेणेकरून ते वाण परत आपल्याला वापस येईल आणि आपली नावलौकिक आणि कीर्ती पण होईल. वा वा, यांनी आपल्याला वाण पाठवले. किंवा आधीच व्याज कनवटीस लावून मगच दुसऱ्याला कर्ज द्यावे किंवा आधीच औषधाचे पैसे घेऊन रोग्याला औषधे द्यावी, तो दुरुस्त हो का न हो. किंवा दान करताना हा भाव मनात ठेवावा की या दानाने घेणाऱ्याचे आपल्या समोर सदा नम्र राहावे. अशा दानास राजस दान म्हणतात. अर्जुना, जो घेतलेल्या दानाची कुठल्याही प्रकारे परतफेड करणार नाही म्हणून वाटेत भेटलेल्या ब्राह्मणाला फक्त एक कवडी दान देऊन आपल्या संपूर्ण पूर्वजाचा उद्धार करू इच्छिणारे दान हे राजस दान म्हणून ओळखले जाते. मेल्यावर स्वर्गात येथेच सुख भोगावयास मिळावे म्हणून इतके अल्प दान करतो की ज्यामुळे एखाद्याची एका वेळची भूकही भागणार नाही व इतके अल्पदान करूनही त्याला असा पश्चाताप होतो की चोरांनी आपले घर पूर्णतः नागविले म्हणून तो सारखा मनात झुरत बसतो. हे शुद्धमती अर्जुना, अशाही मनोवृत्तीने जे दान दिले जाते ते दान राजस दान म्हणूनच ओळखल्या जाते. आता तामस दानाविषयी पण ऐक. ही दाने देण्याच्या जागा म्हणजे म्लेच्छांची वस्तीस्थाने, अरण्ये, सैन्याच्या छावण्या, नगरातील गचाळ चौक, तिठ्ठे अशा प्रकारची असतात. अशा प्रकारच्या स्थानी वेळ संध्याकाळची किंवा रात्री चोरून लुटून आणलेल्या धनाचे औदार्याने वेश्या, भाट, गारुडी, जुगारी इत्यादी लोकात अशा दानाचे वाटप केले जाते आणि ते मुक्त हस्ताने. तात्पर्य, ज्यांना दान द्यायचे ती पात्रे म्हणजे नगरातील व्यसनी लोक, स्तुतीपाठक, लोचट, तारुण्याने मुसमुसलेल्या मूर्तिमंत, निंदनीय, रोगी वेश्या, ज्यांच्या उत्तेजक आणि सूचक उत्तेजक नात्रावर उधळलेले धन व ज्यांनी वेण्या, गजरे, हार इत्यादी पुष्पसंभाराच्या सुगंधाचा विपुल आस्वाद घेत गुगुळ, धूप यांच्या संयोगात जणू भ्रमाचा वेताळ होऊन ते जगाला नागवून प्राप्त केलेले धन उधळतात. असे जे दान दिले जाते त्याला तामस दान म्हणतात. आणि काही दैवयोगाने एखाद्या वेळी पुढील प्रमाणे जे घडले तेही तामस दान होय अशा या सदरात मोडते. काही वेळा लाकडावर त्यात राहणाऱ्या किड्यांनी खात खात राहिल्यामुळे अक्षराचा आकार प्राप्त होतो किंवा टाळी वाजू गेले असता मध्येच कावळा अडकून त्यात सापडतो. त्याप्रमाणे तामस दान करणाऱ्यांना दान प्रसंगी अकस्मात पुण्य देश कालाचा सुयोग घडून आला तर तामस करता गर्वाने फुकतो. तो पात्र ब्राह्मणाचा आदर सत्कार करत नाही. उलट कर्जदार असलेला मनुष्य कर्ज मागायला आपल्याकडे आला अशी त्या ब्राह्मणाविषयी भावना ठेवून त्याला एकवचनी अपमानकारक अरे तुरे शब्दांनी संबोधतो आणि जे दान करावे लागले त्यासाठी दुःख करत बसतो. हे पुष्कळ बोलणे झाले. अर्जुना, अशा प्रकारे मी तिन्ही दानाची पुरेशा प्रमाणात तुला चिन्हे सांगितली. तू मनात विचार करत असशील की एकटे सात्विक दानच जर सर्व भवबंधनापासून मुक्त करणारे असेल तर राजस आणि तामस दानांना ते सदोष असतानाही मी शब्दांचा पोशाख चढून का तुझ्या समोर आणले, म्हणजे शब्दांनी एवढे वर्णन मी का केले. पण बघ, हडळीला किंवा पिशाच्याला नष्ट केले नाही तर ती ज्याच्यावर बसून आहे त्या धनाचा लाभ कसा होणार. दिव्याचा उजेड पाहिजे असल्यास तो दिवा पेटवताना थोडा धुराचा त्रास सहनच करायला पाहिजे, नाहीतर प्रकाश हा मिळणार तरी कसा. रजतमाच्या 2 कवाडाच्या आड सत्व झाकल्यासारखे आहे म्हणून ही प्रतिबंधक कवाडे मोडतोड करावीच लागतात. म्हणजे ही प्रतिबंधक दरवाजे तोडून मोडून जाळूनच टाकावी लागतात. तात्पर्य, सात्विक क्रियेचे स्वरूप स्पष्ट करण्याकरता व त्याच केवळ आचरण्यात योग्य असल्यामुळे मी त्याज्य रजतमो गुणाचे पण वर्णन केले.
दिवस व रात्र यांचा त्याग करताच संध्याकाळ सापडते, तसा रजोगुण आणि तमोगुण यांचा त्याग केल्यास अनायसे सत्वगुण सापडतो, म्हणजेच तो स्पष्ट होतो. अर्जुना, या शुद्ध सत्वाच्या योगाने तू आपली कर्मे करीत जा, म्हणजे तुझे मूळचे स्वरूप तुझ्या तळहातावर प्राप्त होईल. सूर्याने आपल्या प्रकाशाने दाखविले तर कोणतीही वस्तू दिसणार नाही अशी काही आहे का? याप्रमाणे सत्व गुणयुक्त कर्मे केली तर काय साध्य होणार नाही? जी वस्तू आपल्याला पाहिजे असेल ती प्राप्त करण्याची योग्य रीत म्हणजे सत्व आचरण होय. यामुळेच आपला प्रवास मोक्षाच्या मुक्कामी जाऊन थांबतो. स्वच्छ व शुद्ध सोने असले तरी ते राजशक्तीची अक्षरे त्यावर उमटवून जेव्हा त्यांचे नाणे बनते तेव्हाच त्याला बाजारात आपल्याला मिळवता येते. एखाद्या सरोवरातील जल शीतळ सुगंधी असून तहानलेल्याला ते सुखावती असेल, पण त्या पाण्याला पतिव्रता मात्र ते तीर्थ असेल तरच येते. एखादी नदी कितीही थोर कितीही मोठी असली तरी गंगा ती गंगाच, कारण गंगेतच संसार विषयाचा ताप दूर करण्याचा उतार आहे. याप्रमाणे सात्विक कर्माचरणाला एका अघात तत्वाची मदत मिळाली की सारे काही मोक्षदायी होते. हे ऐकता क्षणीच त्या अघात तत्वज्ञानाविषयी अधिक ऐकण्याची अर्जुनाची आर्तता त्याच्या मनात मावेना, म्हणून तो म्हणाला, भगवंता, कृपा करून ते अघात काय आहे ते आता मला तू सांग. यावर श्रेष्ठ कृपाळू भगवंत म्हणाले, ते जे अघात प्रवाहपूर्ण पवित्र आणि श्रेष्ठ आहे ते पण ऐकून घे. या जगाच्या उत्पत्तीच्या मुळाचे निवासस्थान असे जे एक अनादि परब्रह्म आहे त्याचे 3 अक्षरी असे एकच नाव आहे. खरे तर परब्रह्म हे नाम व जाती यांनी रहित आहे, पण उद्दाम अशा अज्ञानाच्या अंधकारात ते ओळखू यावे म्हणून श्रुतीने त्याला हे 3 अक्षरी नाव दिले आहे. संसाराच्या क्षीणांनी दुःखांनी त्रासांनी जे दुःखी झालेले असतात, जेव्हा ते या दुःखाचे गाराणे सांगण्यास येतात तेव्हा ते याच नावाने हाक मारतात व परब्रह्म याच नावाला ऐकून त्यांना ओ सुद्धा देते. म्हणूनच त्या परब्रह्माचे हे 3 अक्षरी नाव जणू एक संकेत आहे. ब्रह्माची शब्दातीतता प्रगट व्हावी, अद्वैताची कल्पना द्वैताने यावी म्हणून वेदांना व श्रेष्ठ ज्ञानवंतांना हा कणवत अल्पाक्षरी असलेला मंत्र स्फुरला. परब्रह्मानेच स्फुरित केलेल्या मंत्राने प्रेमाने आवडले म्हणजे मागे उभे असलेले परब्रह्म पुढे येऊन उभे राहते. जे अननुभूत आहे ते अनुभवता येते. सर्व मंत्रांचा राजा असा जो ओंकार, तो या 3 अक्षरी नामाचा प्रथम वर्ण, तत्कार हा दुसरा वर्ण आणि सत्कार हा तिसरा वर्ण होय. ओम तत् सत या तिघांचे मिळून साकार झालेले 3 भिन्न वर्णाचे असे हे ब्रह्मनाम आहे. हे जणू उपनिषदाचे सुंदर सुगंधी फुलच होय, जे सात्विक कर्म या मंत्राशी एकरसता साधून आहे ते मोक्षाला त्याच्या घरचा दास करवते. पण अर्जुना बघ, कर्पूर रत्नाचा सुंदर दागिना सुदैवाने जमिनीवर आढळला तर तो कर्पूर रत्नाचा आहे हे ओळखणे ही एक अडचण आहे. कारण कर्पूर रत्न हे काचेसारखेच दिसते आणि त्यामुळे ते पटकन ओळखता येत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मनामाचा उच्चार करून सात्विक कर्म आरंभले तरी या नामाचा खरा अर्थ माहीत पाहिजे. नाहीतर कोणता अलंकार कुठे घालावा हे माहीत नसल्यामुळे ते जडावाचे व सोन्याचे सुंदर अलंकार एखाद्याने गाठोड्यात बांधून ठेवले आणि ते गाठोडे गळ्यात बांधले तर जितके हास्यास्पद होईल तितके हास्यास्पद कोणता अलंकार कुठे घालावा हे माहीत नसले तर होईल. अर्जुना, पोटात भूक लागली आणि अन्नही जवळ आहे, पण मुलाला कसे जेवावे हेच माहीत नसले तर तो उपाशीच राहील ना. किंवा तेल वात विस्तो ही सर्व साधने जवळ आहेत, पण दिवा कसा पेटवावा हे ज्ञान नसेल तर त्याला रात्रभर अंधारातच राहावे लागेल, प्रकाश मिळणार नाही. त्याप्रमाणे केवळ योग्य आचरण केल्याने भागणार नाही, तर मी कुठस्थ
व निर्विकार आहे याचे भान ठेवून आचरण केल्या गेले पाहिजे. हे कौशल्य जर प्राप्त झाले तर सर्व ब्रह्ममय होते. शास्त्राचे अध्ययन कामाला येते. यज्ञ इत्यादीचे आचरण सार्थकी लागते. अंधारात स्वच्छ प्रकाश देणारा दिवा कुटस्थ किंवा अरण्यातून प्रवास करताना समर्थ सांगाती तोही कुटस्थ आपल्याबरोबर नित्य असावा. मग यज्ञ, दान, तप इत्यादी कर्मे जी बाधक आहेत अशी ज्यांची ख्याती आहे ती कर्मे बाधक न होता उलट सुलभपणे मोक्षदायीच होतात. अरे जी होडी कोरड्या जमिनीवर हलवायलाही कष्टप्रद आहे तीच होडी पाण्यातून सरसर पुढे जाते. तसे सर्व कर्मे ब्रह्मालाच समर्पित होऊन न मम अशी निर्लेप मनाची अवस्था होते व सर्व कर्मांना ब्रह्मरूपता येते. तात्पर्य नामरूप कर्मे ही आत्मस्वरूपाहून भिन्न मानली असता मिथ्या ठरतात व त्याचे आत्मस्वरूपाशी ऐक्य केले तर ती सत्य होतात. याला सत शब्दाच्या विनियोगाने कर्मे पूर्ण ब्रह्मस्वरूप करणे असे म्हणतात. हे सत्स्वरूप कोणत्याही काळात कोणत्याही देशात असत होऊ शकत नाही. ते आपणच आपल्या ठिकाणी अखंड अविनाशी अविकारी अशा प्रकारचे असते. आपण असे अखंडित दृश्य जड असत जगतरूप नसूनही तेही अविनाशी सद्रूप ब्रह्मच आहे. सत्स्वरूपाचा विचार केला असता नामरूपही सत्स्वरूपच ठरते. अर्जुना, अपूर्ण आणि निषिद्ध कर्माला सत शब्द लावताच तो त्या कर्माला आपल्यासारखे चांगले आणि पूर्ण करतो. जसे लोहाला परिसाचा स्पर्श, सामान्य ओढ्याला गंगाची भेट किंवा मृतपाय माणसाला अमृताचा वर्षाव यासारखे ते समजावे. आकाशात सूर्य उगवला असता तो आपल्यालाच प्रकाशरूप करतो. त्याप्रमाणे ओम तत्सत हा शब्द ब्रह्माला प्रकाशित करतो. समुद्रास मिळालेल्या नद्या पुन्हा ओळखता येत नाही तसे ओम तत्सतला स्मरून केलेली उणीपुरे कर्मे उणीपुरी न राहता ही सर्व कर्मे पूर्णतः पूर्ण होऊन ब्रह्मकर्मेच होतात. अर्जुना, ब्रह्म नामाचे सामर्थ्य मी तुला तर्कसंगत आणि योग्य पद्धतीने सांगितले. या नावाचा संबंध सोडून व त्याच्यावर श्रद्धा न ठेवता फक्त केवळ हट्टाचा आधार धरून कितीही अश्वमेध यज्ञ केले, अपार रत्नांची दाने केली किंवा एकाच अंगठ्यावर उभे राहून सहस्र वर्षाची तपश्चर्या केली किंवा समुद्रा एवढी तळी बांधली तरी ती सर्व व्यर्थच ठरतात. दगडावर पडलेला पाऊस, विजलेल्या राखेत टाकलेली धूतादी हवन सामुग्री, सावलीला दिलेले आलिंगन, आकाशाला मारलेली चापट किंवा बुक्क्या हे सर्व अर्जुना जशी अगदी निरर्थक आहेत तशी ही सर्व कर्मे केवळ शून्य शून्य अशीच ठरतात. तेलाच्या घाण्यात खडे टाकले तर खाली तेल किंवा पेंड काहीच मिळत नाही, तर केवळ चुरा आणि चुरा असे केवळ दारिद्र्य शिल्लक राहते. आपल्या गाठोड्यात भाकरी म्हणून खापरी बांधून प्रवासाला निघाले तर प्रवासाच्या आधी काय आणि प्रवासाच्या नंतर काय, उपाशी राहणे हे नशिबी आलेच समजा. तशी ओम तत्सत वर श्रद्धा न ठेवता व कुटस्थाचे अनुसंधान न करता आचरलेली सर्व कर्मे ही अगदी व्यर्थ जातात. किंवा कनवटीला खोचलेली खापरकुटी अलीकडील किंवा पलीकडील तीरावरील कोणत्याच गावात चालत नसल्यामुळे काहीच खरेदीला करता येत नाही व उपासाची पाळी येते आणि ती उपाशी होऊन मरणे नशिबी येते. त्याप्रमाणे अश्रद्धतेने केलेल्या कर्मामुळे ऐहिक भोग तर मिळत नाहीतच, पण परलोकातील तथाकथित भोगही मिळत नाहीत. म्हणून ओम तत्सत या ब्रह्म नावाचा प्रयोग श्रद्धा सोडून करणे म्हणजे कोणतेही कर्म म्हणजे इह परलोकी नुसता क्षीणच होय. असा पापरूपी हत्तीला मारणारा सिंह किंवा त्रिविध दुःखरूप अंधाराचा नाश करणारा सूर्य असा लक्ष्मीचा पती पराक्रमी नरहरी श्रीकृष्ण बोलता झाला. ज्याप्रमाणे चंद्रापेक्षा पुष्कळ पटीने असलेल्या सूर्याच्या प्रकाशात
चंद्र हारपला जातो त्याप्रमाणे अपार अशा आत्मानंदात अर्जुन निमग्न झाला. हारपला चंद्र जैसा चांदणेनी. पण वस्तुता कौरव पांडवाचा हा युद्ध प्रसंग म्हणजे असा वाणी आहे की जो बाणांच्या अग्राने ते सैनिकाच्या मासल देहामध्ये खुपसून त्याच्या जीवनाची जणू मोजमापच घेतो. पण अशा या कठोर व्यवहारकाळी हा अर्जुन मात्र आत्मानंदात कसा मग्न आहे पहा. असे तेजस्वी भाग्य दुसऱ्या कोणत्या पुरुषाच्या ठिकाणी असेल असे वाटत नाही. संजय म्हणतो, हे धृतराष्ट्रा, शत्रूंच्याही गुणांनी आनंदित व्हावे. मग आनंदाचा स्वामी झालेला अर्जुन तर या बाबतीत आमचा शत्रू नसून गुरु आहे. अहो, या अर्जुनाने जर प्रश्न केले नसते तर भगवंताने आपल्या हृदयातली गाठ सोडून याला ज्ञान कधीच सांगितले नसते. मग हा परमार्थ आम्हाला लाभला असता का? अज्ञानाच्या अंधारात आपण या जन्म मरण रूपी समुद्रात डुबतच गेलो असतो. पण ते या संवादामुळे आत्मज्ञानाच्या जणू प्रासादात आपल्याला आणून ठेवल्यासारखे झाले आहे. ते आत्मप्रकाश मंदिरा आतू आणिलो. हे राजा, आपणा दोघावर यांचे एवढे उपकार आहेत म्हणून जणू हा आपला गुरुच झालेला आहे, जणू व्यासांचा सख्खा बंधूच असा. पण याच वेळी संजयला भीती वाटली की माझे हे बोलणे राजाला आवडणार नाही, म्हणून संजयाने ते परमार्थाचे बोलणे सोडून अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलेली दुसरीच गोष्ट सांगायला सुरुवात केली. संजयाचे ते असे सांगणे मी तुमच्या समोर मांडणार आहे. ते काय आहे ते ऐका, असे निवृत्तीचा दास ज्ञानीदेव सांगत आहे. नमस्कार. झालं 27.